बैठक उद्या बोलावण्याचं ठरवलेलं आहे। तरी दृश्य आपण बघतोय, यावेळेस सर्वपक्षीय बैठक सुरू झालेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राजनाथ सिंगांच्या उपस्थितीत अध्यक्षतेत ही बैठक सध्या होते। ऑपरेशन सिंदूर नंतर सर्वपक्षीयांना याबाबतची माहिती आता दिली जाणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर दिल्लीत उद्या सर्वपक्षीय बैठक होती। तर एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय, यावेळेस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे आज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या बैठकीतले उद्गार यावेळेस आपण बघतोय। पंतप्रधान मोदींनी सैन्याचं कौतुक केलेलं आहे। कॅबिनेटच्या बैठकीत मोदींनी टाळ्या वाजवून स्वागत यावेळेस सैन्याचं केलेलं आहे। आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याचं कौतुक करत म्हटलेलं आहे। देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे असं मोदी यावेळेला म्हणाले। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मोदींनी टाळ्या वाजवून सैन्याचं स्वागत केलेलं आहे। अर्थातच आनंदाचाच दिवस, अभिमानाचाच दिवस, कारण सैन्याच्या या कामगिरीमुळे आज 26 निष्पापांचा बदला घेण्यात भारताला यश आलेलं आहे। भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना ठेचून काढण्याचं काम आज सैन्यानं केलेलं आहे आणि त्यामुळे देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। तर जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय भावलपूरवर सैन्यानं हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलेलं आहे। तर जैशच्या याच मुख्यालयाची हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य सामच्या हाती लागली आहेत। हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर काय नेमकी अवस्था आहे त्याची दृश्य साम टीव्हीवर जैश-ए-मोहम्मदचे हे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले। हल्ल्याआधी आणि हल्ल्यानंतर नेमकं काय झालंय त्याची दृश्य साम टीव्हीवर। अगदी अतिशय महत्त्वाची खरं तर ही दृश्य आहेत। ही दृश्य प्रत्येक भारतीयानं जरा नीट निरखून पाहायला हवी। अतिशय महलासारखी अवस्था या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाची होती। महाल होता हा दहशतवाद्यांचा आणि आज मात्र उद्ध्वस्त झालाय। आज या महलामधून डेड बॉडीज बाहेर पडल्या आहेत, दहशतवाद्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। याच महलातून आज मात्र जनाजे निघतायत।